सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। सुप्रिया सुळे शपथविधीला उपस्थित राहणार, मात्र शरद पवार उपस्थित राहणार नाहीत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी आधी उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। सर्व आमदारांनी विधिमंडळात उपस्थित राहावं, सुनील तटकरे यांच्या सूचना। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते। अंकुश काकडेंचा दावा, तर पवार कुटुंब एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा। पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय किरण गुजर यांचं वक्तव्य। एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार। आधी विलीनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादींबाबत 2 दिवसात निर्णय होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबियांमधूनच करा। राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भातही पवार कुटुंबियांचं म्हणणं विचारात घ्या। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप। पवार कुटुंबियांची तटकरे पटेल यांच्यावर नाराजी। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। मुंबईत तटकरे पटेल यांनी घाई गडबडीत घेतलेल्या बैठकीमुळे पवार कुटुंबात नाराजी। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत शरद पवार सक्रिय। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी। शरद पवारांचा नागरिकांशी देखील संवाद। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी। तर जनतेच्या मनातलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारचे सीआयडीला आदेश। खात्रीलायक सूत्रांची माहिती। ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची घोषणा। ठाण्याला 5 वर्षात 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार। एकनाथ शिंदेंच्या 1.25 वर्षांच्या फॉर्म्युल्याची राज्यभर चर्चा। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री यंदा अर्थसंकल्प मांडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।